आज झाला होता जेवण बनवायला उशीर, मग पटकन बाहेर गेले होते. मग पटकन अंडी उकडायला टाकली आणि मसाले भात करायला घेतला. इथे मग 3 चमचे तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये जिरे घातले की लगेचच त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित आपल्याला पूर्ण लाल करून घ्यायचा आहे. छान कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. तीही चांगली परतून घ्यायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट परतली की मग टमॅटो घालून घ्यायचा आहे. टमॅटोही आपल्याला चांगलं नरम भाजून घ्यायचं आहे. मग काय आपले जे मसाले आहेत ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. जसं की गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळदी पावडर, लाल तिखट, धनिया पावडर हे मसाले आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मग पटकन मसाले सर्व टाकून घेतले. चांगलं एकजीव करून घेतला मिश्रण चांगलं. मसाले आपले परतूस तर मिश्रण भाजून घ्यायचं आहे. मी इथे बिर्याणी मसालाही घातला. भाताला चव छान येते. त्यामुळे चांगलं परतून घेतलं. मग त्याच्यानंतर बटाटा आणि वाटाणाही घालून घेतलं. छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि परतून झालं की मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचा जो तांदूळ आहे ते घालून घ्यायचा. ते तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये घालून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. तांदूळही चांगलं मसाला एकदम तांदळामध्ये मिक्स झाला पाहिजे. आणि मग नंतर आपल्याला त्याला शिजवण्यासाठी पाणी आपल्याला जेवढा अंदाजे लागणार आहे तेवढं पाणी ओतून घेतलं. मग काय भात शिजेपर्यंत बघायची वाट आता. मग पाणी टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं. व्यवस्थित हलवून घेतलं आणि वरतून मस्त हिरवी कोथिंबीर टाकली आणि 1 चमचा तूप टाकलं. कारण की 1 चमचा तूप टाकलं आणि मग तूप टाकल्यामुळे काय होतं, भात चिकट होत नाही आणि खूप खायलाही चवदार लागतो. झाला आमचा मसाले भात तयार. असा संध्याकाळचा जेवणाचा बेत होता. श्रीशाला खूप आवडलं. या जेवायला. बाय.